तर ट्रम्प आणि मोदी या दोन टग्यातील भांडणं भारतीयांना भोगावी लागतात असं प्रकाश आंबेडकरांनी टीका केलेली आहे। युद्ध पाहिजे नसल्यास मोदींना खाली खेचा असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। या दोन टग्यांमधली असणारी भांडणं जी आहेत, अमेरिकेबरोबरची भांडणं, याची रशिया बरोबरची भांडणं, याची असणारी इंग्लंड बरोबरची भांडणं, त्याचं भोगावं कोणाला लागणार आहे? ते भारतीयांना भोगावं लागणार आहे। हा उद्याचं युद्ध ते पाकिस्तान बरोबरचं आहे की चायना बरोबरचं आहे त्यात सांगता येत नाही। टाळायचं असेल तर ते तुमच्या हातामध्ये आहे हे लक्षात घ्या। आपण नाही म्हणतो नारा बास नारा बासरी, मोदीला तुम्ही सत्तेवरतीच बसवलं नाही तर युद्ध कोणाबरोबर होणार आहे? तर दिल्लीमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी ठोस आराखड्याची गरज असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। प्रत्येक राज्याला आज प्रभावी क्लायमेट ऍक्शन प्लॅनची गरज असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर आदित्य ठाकरेंनी एक्सवरती पोस्ट केलेली आहे, दिल्लीला आज गरज आहे ती प्रदूषण रोखण्यासाठी ठोस आराखड्याची आणि त्यावर प्रत्यक्ष कृतीची, असं आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। देशातील प्रत्येक राज्याला आज ठाम आणि प्रभावी क्लायमेट ऍक्शन प्लॅनची गरज आहे असं देखील आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। आराखडा अशा संस्थांकडून तयार व्हावा ज्या अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा अभ्यास करून अभिप्राय देतात असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। जीएसटी काउन्सिल आहे तशीच काउन्सिल पर्यावरणासाठी देखील असली पाहिजे असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। सर्व राज्यांचे पर्यावरण मंत्री सदस्य असलेली ही काउन्सिल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अर्थ, वाहतूक, उद्योग, शहरी आणि ग्रामीण विकास, कृषी, ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये समिती स्थापन झाली पाहिजे असं देखील आदित्य ठाकरेंनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार आणि नेत्यांचं आता राष्ट्रवादीला खुलं आवाहन पाहायला मिळतं। युद्धासारखंच लढणार भाजपच्या उमा खापरेंनी हे वक्तव्य केलंय। तर दुसरीकडे निवडणूक विकासासाठी असते, युद्धासाठी नाही असा पलटवार अण्णा बनसोडेंनी केलेला आहे। युद्ध असतं मग ते कौरव पांडवांमध्ये व्हावं का कोणामध्येही झालं तरी जो युद्धामध्ये उतरतो तो त्याच पद्धतीने उतरतो आणि त्या पद्धतीनेच उतरून आमचा कार्यकर्ता निवडून येईल असं मला विश्वास आहे। ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी, हे काही लढाई नाही की त्या ठिकाणी आपण युद्ध करायचं म्हणून। खरं तर ज्या पक्षाचे उमेदवार असतील त्या पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संयमाने प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढवावी।